झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. मतदानापूर्वीच धुळ्यात भाजपाचा एक उमेदवार बिनविरोध. प्रभाग क्रमांक 1 मधील उमेदवार उज्ज्वला भोसले यांची बिनविरोध निवड. धुळे मनपा निवडणुकीत भाजपाने उघडले खाते. मतदानापूर्वीच धुळे महानगरपालिकेत भाजपाने खाते उघडले आहे. प्रभाग क्रमांक 1 मधून भाजपाच्या उमेदवार उज्ज्वला रणजित भोसले यांची बिनविरोध निवड झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष रणजितराजे भोसले यांनी काल अचानक पक्षाचा राजीनामा देत भाजपात प्रवेश केला होता. त्यानंतर भाजपाने त्यांच्या धर्मपत्नी उज्ज्वला भोसले यांना उमेदवारी दिली. मला या ठिकाणी सांगायला आनंद होतोय की धुळे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 1 मध्ये जागेवर भारतीय जनता पार्टीने माझ्या धर्मपत्नी उज्ज्वला रणजित भोसले यांना उमेदवारी दिलेली होती. आज त्यांच्या ठिकाणी तिच्या विरोधात असलेले चारही जे अर्ज होते ते चारही अवैध घोषित करण्यात आलेले आहे. त्यामुळे आज जरी नसेल तरी ती आज बिनविरोध साठी या ठिकाणी तिची निवड झालेली आहे. या निमित्ताने मी या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार भाऊ रावळ, धुळे शहराचे आमदार अनुपभैया अग्रवाल, या ठिकाणी धुळे ग्रामीणचे आमदार रामदादा बदाने, तसेच या शहराचे जिल्हाध्यक्ष आदरणीय गजूशेठ अंपळकर या सर्वांचे आणि या ठिकाणी पक्षाचे सहकारी पदाधिकारी आणि या प्रभागातील सर्व नागरिकांचे मी शतशः आभारी आहे. आज 31 डिसेंबर रोजी झालेल्या अर्ज छाननी दरम्यान उज्ज्वला भोसले यांच्या विरोधात असलेल्या चारही उमेदवारांचे नामांकन अर्ज बाद ठरवण्यात आल्याने त्या बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यामुळे मतदानापूर्वीच भाजपाने महापालिका निवडणुकीत आपले खाते उघडले आहे. भारतीय जनता पक्षाने मला जी उमेदवारी जाहीर केली होती ती आज मी बिनविरोध झालेली आहे. सगळ्यात आधी पालकमंत्री जयकुमार रावलजी आणि आपले अनुप भैया यांचे मी मनापासून आभार मानते आणि जी काही त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आहे ते नक्कीच मी त्याला पात्र ठरेल. उज्ज्वला रणजित राजे भोसले या धुळे महानगरपालिकेतील पहिल्या बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेविका ठरल्या असून या घटनेमुळे शहरातील राजकीय वातावरणात घडामोड सुरू आहे. मनपा निवडणुकीत भाजपाने सुरुवातीलाच आघाडी घेतल्याचं चित्र स्पष्ट झालंय. वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.